संधीमध्ये पहिले 3 प्रकार आपण बघितले, ठीक आहे ना. 3 प्रकाराचं फक्त मी स्ट्रक्चर सांगतो, डिटेलमध्ये काही सांगत नाही. डिटेलमध्ये आपण याला बघू, ठीक आहे ना. बघा, सजातीय संधी म्हणजे क्लिअर आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा काय स्वर, त्याला म्हटलं होतं आपण संधी, बरोबर आहे. आता त्यामध्ये आपण 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार होता आपला सजातीय स्वर संधी, दुसरा प्रकार होता त्यामध्ये गुणादेश संधी, दुसरा होता गुणादेश संधी, तिसरा होता रुद्रादेश संधी, चौथा आहे ऐनादेश संधी आणि पाचवा काय संयुक्त स्वर संधी. हे नाव नाही, हे फक्त आपण ठेवलेलं आपल्याला समजण्यासाठी, ठीक आहे. बघा, मी संधीमध्ये तुम्हाला पहिला जो प्रकार आपण बघितला त्यामध्ये पहिल्या पदात शेवटचा वर्ण जो स्वर होता तो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण होता, बरोबर आहे. म्हणजे कसे येतो ते सजातीय. म्हणजे जर पहिल्या पदात शेवटचा वर्ण अ असेल तर दुसऱ्या पदात सुद्धा काय लागेल, अ किंवा आ, दोनपैकी एक लागेल, बरोबर. आणि मग त्या दोघांबद्दल काय ना, त्याच्यापैकी मोठा म्हणजे आ, हे झाली होती आपली सजातीय स्वर संधी. त्याच्यामध्ये उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे, ठीक आहे. गुणादेश मध्ये आपण बघितलं, गुणादेश मध्ये एकूण नियम किती होते, 3. एकूण नियम किती होते, 3. तिन्ही नियमामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आच होता, बरोबर आहे, अ किंवा आच होता. आणि रुद्रादेश मध्ये नियम होते 2. रुद्रादेश मध्ये नियम काय होते, 2. दोन्ही नियमामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण सुद्धा काय होता, अ किंवा आच होता. एवढं मान्य आहे तुम्हाला. फक्त बदलत कोण होता, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण बदलतो. कोण बदलत, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण. गुणादेश मध्ये पहिल्या नियमामध्ये पहिल्या दुसऱ्या पदाचा शेवटचा वर्ण जो होता, पहिला वर्ण होता ई किंवा ई येत होता. दुसऱ्या नियमामध्ये दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ किंवा उ येत होता. आणि तिसऱ्या नियमामध्ये काय होता, रु येत होता, बरोबर आहे. रुद्रादेश मध्येच्या पहिल्या नियमामध्ये दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ए किंवा अ येत होता, बरोबर आहे. आणि त्याच रुद्रादेशच्या दुसऱ्या नियमामध्ये दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ओ किंवा औ येत होता. म्हणजे ते संयुक्त स्वर दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण होता. एवढं क्लिअर आहे, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलेलो होतो. उदाहरण सुद्धा त्यामध्ये आपण बघितलेले होते, ठीक आहे. आता आपल्याला बघायचा येनादेश संधी. येनादेश आणि संप्रसारण काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे ना. येनादेश म्हणजे यर लव येणे, बरोबर आहे. य येणे म्हणजे येनादेश केलं होतं आपण, क्लिअर मान्य ना. येनादेश म्हणजे काय, यर लव येणे, बरोबर. त्याला म्हटलं होतं इरु लवच्या ऐवजी काय ने, यर लव येणे, त्याला म्हणतात येनादेश. आणि संप्रसारण म्हणजे काय, ऐवजी इरु लव येणे, यर लवच्या ऐवजी इरु लव येणे, त्याला म्हटलं होतं आपण संप्रसारण. दोन्ही संकल्पना लक्षात ठेवायच्या. पीएसआय मेन्सला विचारलेलं आहे. पीएसआय मेन्सला विचारलं संप्रसारण काय, येनादेश काय विचारलेला, ठीक आहे ना. म्हणून त्या दोन्ही लक्षात ठेवायच्या. आता बघा येनादेश संधी. येनादेश संधीमध्ये तर क्लिअर करा की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आतापर्यंत बघा आपण 2 नियमामध्ये बघितला, अ किंवा आ बघितला. आणि सजातीयमध्ये जो पहिला होता तो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण होता. यामध्ये येनादेश संधीमध्ये पहिल्या पदाचे शेवटचे वर्ण ते स्वर असतात जे अर्धस्वराच्या ऐवजी येतात, येनादेश संधीला तुम्ही अर्धस्वर संधी सुद्धा म्हणू शकता, अर्धस्वर संधी सुद्धा म्हणू शकता. कारण आपल्याला वापरायचे आहेत अर्धस्वर. आपल्याला काय वापरायचे आहेत, अर्धस्वर वापरायचे. आता लक्षात घ्या, दुसरा एक पॉईंट बोलतो. जे अनेक पॉईंट मी बोललेलो बघा, मी 2 पॉईंट आधी बोललेलो. एक काय म्हटलं होतं, संधीच्या कोणत्याही शब्दाचा विग्रह करत असताना तो कसा करायचा, अर्थपूर्ण आणि मूळ रूपामध्ये करायचा, हे म्हटलेलं आहे. एक पॉईंट हा. दुसरं म्हटलं की संधीचं कोणतेही उदाहरण 3 पैकी कोणत्या प्रकारामध्ये बसते किंवा कोणत्या प्रकाराचा एवढं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, एवढं म्हटलं होतं, ठीक आहे. आता एक पुढे बोलतो बघा. एक स्टेटमेंट काय राहणार, जे संधीचं नाव राहणार, जे संधीचं नाव राहणार. जर एखाद्या संधीच्या प्रकाराला आपण एखाद्या वर्णाचं नाव दिलं असेल, काय म्हणताय, एखाद्या संधीच्या प्रकाराला जर आपण एखाद्या वर्णाचं नाव दिलं असेल, जसं बघा काय नाव दिलंय, संयुक्त स्वर संधी, संयुक्त स्वराचं नाव दिलंय, बरोबर आहे. आणि जर आपण पुढे गेल्यानंतर आणखी आपल्याला नियम येणार आपल्याला. उदाहरणार्थ क ख प फ चा नियम, त्यानंतर अशा स्वरूपात स चा नियम, त चा नियम, असे आपल्याला प्रकाराचे नाव येतील. म्हणजे जर एखाद्या प्रकाराला मी जर एखाद्या वर्णाचं नाव दिलं असेल तर तो वर्ण एक तर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण असेल किंवा दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण असेल. आणि दोघांचाही नसेल तर तो कोणाच्या तरी ठिकाणी आणावा लागेल. कळलं का मला काय म्हणायचं आहे. 2 एक स्टेटमेंट पुन्हा बोलताय बघा. जर एखाद्या प्रकाराला आपण एखाद्या वर्णाचं नाव दिलं असेल तर एक तो पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण राहील किंवा तो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण राहील. हे सिच्युएशन एक आहे. आणि जर तो पहिल्या पदाचा शेवटचा वर्णही नसेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्णही नसेल तर तो आणावा लागेल. सिच्युएशन बघा. पहिल्या इथे बघा काय प्रकार आहे, संयुक्त स्वर. नाव काय दिलं आपण, संयुक्त स्वराचं, बरोबर आहे. मग इथे बघा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण बघा काय, संयुक्त स्वर. एवढं क्लिअर आहे, ठीक आहे. आता तिथे बघा आपले सजातीय स्वर, आपण नाव काढलं सजातीय संधी, सजातीय स्वर संधी. नाव काय दिलं होतं आपण, सजातीय स्वर. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जो स्वर होता तो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण होता, म्हणून 2 झाले तर सजातीय स्वर. म्हणजे जे वर्णाचं नाव आहे तो एक तर पहिल्या पदाचा शेवटचा किंवा दुसऱ्या पदाचा पहिला, ठीक आहे. आता इथे बघा, इथे काय करायचं आपल्याला, येनादेश संधी. यालाच काय म्हणणार आपण, अर्धस्वर संधी. काय म्हणू शकतो आपण याला, अर्धस्वर संधी. एवढं क्लिअर आहे ना, ठीक आहे ना. मग आता अर्धस्वर एक तो काय राहते, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण किंवा दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण. जर नसेल तर आणावा लागेल. मग इथे बघा स्वर संधीचा प्रकार आहे ना, तर पहिल्या पदाच्या आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण दोन्ही स्वरच राहणार.
इथे काय करावं लागतं ते अर्धस्वर आणावे लागतात. काय करावं लागतात? आणावे लागतात. मान्य आहे का? आणावे लागतात. एवढं क्लिअर ना? ठीक आहे. मग एवढं क्लिअर करा. येणादेश संधी म्हणजे काय? तर अर्धस्वर वापरणे म्हणजे येणादेश संधी. अर्धस्वर वापरणे म्हणजे येणादेश संधी. ठीक आहे. आणि कुठे? पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाच्या ठिकाणी. कुठे वापरणार? पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाच्या ठिकाणी. काय वापरणार? अर्धस्वर. अर्धस्वर काय वापरणार? अर्धस्वर. मग जर अर्धस्वर पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाच्या ठिकाणी वापरायचे आहेत तर त्याच्या पहिले म्हणजे पहिलेच त्या पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाच्या ठिकाणी कोणते स्वर लागतील? जे स्वर अर्धस्वराच्या ऐवजी येतात. जे स्वर अर्धस्वराच्या ऐवजी येतात म्हणजे कोणते? ई रू रू उ. कोणते राहणार? ई रू रू उ. मान्य आहे का एवढं? ठीक आहे. मग आता बघा काय याला म्हणणार आपण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, याला म्हणणार आणि याला म्हणणार दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण. ठीक आहे. मग आता नियम राहणार बघा. येणादेश संधी म्हणजे काय? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ई रू रू उ यापैकी एखादा स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणताही विजातीय स्वर असेल तर अनुक्रमे ई बद्दल य, रू बद्दल र, रू बद्दल ल आणि उ बद्दल व हे अर्धस्वर येऊन संधी होती. यालाच काय म्हणतात? येणादेश संधी. आतापर्यंतच्या झालेल्या तीनही प्रकारामध्ये जो आदेश झाला होता तो दोन्ही वर्णाबद्दल झाला होता. आदेश म्हणजे काय? एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण वापरणे. बरोबर आहे. या संधीमध्ये आदेश. आणि त्या तीनही प्रकारामध्ये जो आदेश झाला होता तो दोन्ही बद्दल झाला होता. म्हणजे मान्य तुम्हाला सजातीय स्वर संधीमध्ये दोन्ही वर्ण गेले होते त्याच्याबद्दल मोठा आला होता. बरोबर आहे. गुणादेश संधीमध्ये अ किंवा आ किंवा ई किंवा ई दोन्ही गेले होते त्या दोघांबद्दल काय होता? ए आला होता. मान्य ना? म्हणजे आदेश किती बद्दल होता? दोघांबद्दल होता. किती बद्दल होता? दोघांबद्दल. इथे आदेश दोघांबद्दल होणार नाही. किती बद्दल होणार? एकाबद्दल. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण तसा खाली येणार. फक्त बदलणार कोण? पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण. ठीक आहे. मग पुन्हा येणादेश संधीमध्ये पहिल्या पदाचे शेवटचे वर्ण ते स्वर असतात जे अर्धस्वराच्या ऐवजी येतात. म्हणजे कोणते? ई रू रू उ. मान्य आहे. मग आता पुन्हा नियम काय राहणार? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ई रू रू उ यापैकी एखादा स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणताही विजातीय स्वर असेल तर अनुक्रमे ई बद्दल य, रू बद्दल र, रू बद्दल ल आणि उ बद्दल व हे अर्धस्वर येऊन संधी होती. याला काय म्हणतात? येणादेश संधी असे म्हणतात. राहील लक्षात एवढं? ठीक आहे. पाठ बिलकुल ठीक आहे. आता फक्त प्रकार लक्षात घ्या की हा जो सुरुवात आहे ना हे सुरुवात विग्रह याचा एकदम ओळखता येणार तुम्हाला. विग्रहामध्ये काही प्रॉब्लेम नाही. विग्रहासाठी हे गोष्ट लक्षात ठेवायची की पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ते स्वर येतात जे अर्धस्वराच्या ऐवजी येतात. कारण आतापर्यंतच्या तिन्ही प्रकारामध्ये पहिल्या पदाचे शेवटचे वर्ण एक तर किंवा आ होता किंवा दोन्ही सारखे होते. दोन्ही काय होते? सारखे होते. म्हणून विग्रहाच्या हिशोबाने येणादेश संधी ओळखणे एकदम सोपी आहे. फक्त त्याची काय करता आली पाहिजे? तुम्हाला जोड करता आली म्हणजे त्याचा जोड फोडता आली पाहिजे. हा प्रॉब्लेम आहे. सांगतो नंतर काय होणार. तर यामध्ये बघा नियमानुसार जर गेलं तर पहिलं उदाहरण बघा. मनू अधिक अंतर आणि दुसरा आहे इति अधिक आदी. लिहित असताना लक्षात ठेवा मनूचा उ लहानच आहे. मनूचा उ कसा ठेवायचा? लहान. आ इतिचा ई कसा ठेवायचा? लहान ठेवायचा. ठीक आहे. नियमानुसार मचं काम आहे का? नाही. मला कायम ठेवणार असंच. ठीक आहे. न ला फोडलं तर उरणार काय? उ. लहान उ. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अम नंतर काय वर्ण आहे? तर. बरोबर आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय? उ. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय? सजातीय स्वर संधी नाही का? कारण दोन्ही स्वर काय? विजातीय आहेत. दोन्ही स्वर काय? विजातीय. गुणादेश नाही कारण गुणादेश मध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तिन्ही नियमामध्ये अ किंवा आ आहे. बरोबर आहे. वृद्धादेशही नाही. वृद्धादेशच्या नियमामध्ये दोन्ही नियमामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ आहे. संयुक्त स्वर संधी नाही कारण संयुक्त स्वर संधीमध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर आहे. ओळख नाही एकदम सोपी आहे. कळत आहे का मला काय म्हणायचं आहे? ऍटलीस्ट ओळखता आलं पाहिजे ना. मी काय म्हणता पहिले तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे. क्लिअर? कारण तीनही प्रकारामध्ये हे जे उदाहरण आहे ना स्वर संधीच्या चारही प्रकारामध्ये बसत नाही. सजातीय मध्ये न बसण्याचं कारण जे दोन स्वर एकत्र आले एका ठिकाणी आले ते दोन्ही काय? विजातीय म्हणून सजातीय नाही. गुणादेश आणि वृद्धादेश न होण्याचं कारण काय? गुणादेश आणि वृद्धादेश मध्ये प्रत्येक नियमामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ हा स्वर. एवढं मान्य आहे. आणि संयुक्त स्वर संधी होण्याचं न कारण काय? कारण संयुक्त स्वर मध्ये काय? पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय? संयुक्त स्वर आहे. इथं आहे का संयुक्त स्वर? नाही. इथं काय? उ आहे. काय? उ आहे. आणि तो स्वर आहे जो कोणाच्या ऐवजी येतो? अर्ध स्वराच्या ऐवजी येतो. ठीक आहे. मग संयुक्त स्वर येणारी संधी काय सांगते? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ई रू रू उ यापैकी एखादा स्वर येत असेल काय आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय असेल? कोणताही विजातीय स्वर असेल तर अनुक्रमे ई बद्दल
य, रू बद्दल र, रू बद्दल ल आणि उ बद्दल व. हे अर्धस्वरीय संधी होती, यालाच काय म्हणतात येणारे संधी. म्हणजे ऊ च्या ऐवजी काय ना व, काय ना व हलंत. इकडे काय उरलेला आहे इकडे काय उरलेला आहे तर, इकडे काय उरलेला आहे न हलंत न आहे तो. इकडे काय उरलेला आहे म. हा कोणामध्ये जाणार पहिले व मध्ये, हा न कोणामध्ये जाणार व मध्ये. म्हणजे जोडाक्षर बनेल. काय बनेल जोडाक्षर बनेल. म्हणजे शब्द जोडला तर काय बनेल मन्वंतर. मान्य आहे का. असा मन्वंतर बनेल. जो वर्ण अर्धा होता तो अर्धाच आहे आणि जो वर्ण एक अर्धा होता त्याच्या पुढे स्वर आल्यामुळे तो काय झाला पूर्ण झाला. तो काय झाला पूर्ण झाला. मान्य आहे काही जोड मान्य आहे. आता या शब्दाचा काय विचार आहे विग्रह. प्रॉब्लेम आहे विग्रहाचा. प्रॉब्लेम काय विग्रहाचा. विग्रहामध्ये लक्षात ठेवायचं की कशा स्वरूपात विग्रह करायचा. आता क्लिअर करा. मी म्हटलेलं आहे की थोड्या स्वरूपात चालायचं. संधीच्या कोणत्याही शब्दाचा विग्रह अर्थपूर्ण आणि मूळ रूपात करायचा. बरोबर. अर्थपूर्ण आणि मूळ रूपात करायचा. आणि एवढी गोष्ट आणखी लक्षात घ्या. साधारणतः मला असं वाटते की प्रत्येक उदाहरणामध्ये जे आहे ना प्रत्येक उदाहरणामध्ये जोडाक्षर बनते. यामध्ये येणाऱ्या संधीच्या प्रत्येक उदाहरणामध्ये काय बनते जोडाक्षर बनते. जोडाक्षर जर कधी बनते तर याला काय करायचं पहिले तुम्ही काय करायचं जिथं जोडाक्षर बनलेलं तिथून काय करायचं वेगळा करून टाकायचा. जिथं जोडाक्षर बनला तिथं काय करून टाकायचा वेगळा करून टाकायचा. म्हणजे ठेवायचं काय इकडे काय ठेवणार मन हलंत आणि इकडे काय करणार वंतर वंतर वंतर. जिथून आहे तिथून वेगळा करून टाका. असं पण आता जोडणं असं विग्रह नाही घ्यायचा. पटलं का. आता त्याला क्लिअर करू. असा वंतर तर काही शब्द आहे नाही. बरोबर आहे वंतर नाही पण काय अंतर मात्र आहे. यामधला अला अलग करा वला बाजूला करा. काय निघाला बाजूला व निघाला बाजूला. आणि आता तुम्हाला कळलं पाहिजे का बा हा व कसा आला. दुसरं काही सांगता येत नाही. दुसरं उपायच नाही या प्रकारामध्ये. जसे आधीच्या प्रकारामध्ये आपल्याला उपाय सापडले तर या प्रकारामध्ये उपाय नाही. पण उदाहरणं मला द्यायची. याच्यानंतर उदाहरणानंतर तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये जर काही आणखी ट्रिक सापडली तर आपण त्याला क्लिअर करू. एवढं क्लिअर. मग हा जर कधी व ठेवलेला आहे तर मला हा एवढं माहिती आहे का हा व अर्धस्वर आहे. हा काय व काय अर्धस्वर आहे. यामधला वच बाहेर काढला ना मी. सतत ठेवला ठीक आहे ना. जर ह्या मला माहिती आहे अर्धस्वर आहे तर हा अर्धस्वर कोणाच्या ऐवजी येतो हा अर्धस्वर येतो ऊच्या ऐवजी. कोणाच्या ऐवजी येतो ऊच्या ऐवजी. फक्त आता लहान घ्यायचा की मोठा घ्यायचा. मी पहिलेच म्हटलंय का संधीचा अभ्यास करताना फक्त अभ्यास नाही करायचा पाहायचं तो कशा स्वरूपात आहे शुद्ध लेखन पुस्तकातलं पाहायचं. क्लिअर ठीक आहे. तर या स्वरूपात इथे काय येतो ऊ येतो तर हा लहान ऊ कोणामध्ये जाणार मग न मध्ये. आणि मग काय बनेल मनू. आणि मनूला सुद्धा अर्थ आहे आणि अंतरला सुद्धा काय अर्थ आहे. आणि दोन्ही शब्द काय मूळ रूपात आहे. मान्य आहे का. ठीक आहे या स्वरूपात. हा नेक्स्ट काय इति अधिक आदि. इति अधिक म्हणजे आपण मन्वंतर लिहिलं ना तर न तर पहिल्याच पूर्ण इथे पूर्ण होता ना. इथे काय होता इथे होता उकार होता ना. आणि आता तुम्हाला काय म्हणायचं आहे इथे काय म्हणायचं आहे जोडाक्षर कसं बनलं ते ना. जोडाक्षर बनत काय बघा क्लिअर. या शब्दाचा विग्रह मान्य आहे एवढा. मनू अधिक अंतरचा विग्रह मान्य आहे. मचा आपल्याला काम नाही आहे. आपण नेहमी संधीमध्ये काम कोणाचं असते पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाचं दुसऱ्या पदाच्या पहिल्या वर्णाचं. म्हणून म घेतला का आपण नाही घेतला. आपल्याला काम आहे न चा आणि अ चं. बरोबर आहे. बाकी आपण नुसतं ठेवणार ठीक आहे. म ला कायम ठेवला. न ला फोडला तर उरला काय ऊ कोणता लहान. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय होता शेवटी का उरला त. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण कोणता आला ऊ. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आला मान्य आहे ना. ठीक आहे. म्हणजे विजातीय स्वर झाले म्हणजे सजातीय स्वर संधीने गुणादेश आणि वृद्धादेश नाही कारण पहिल्या पदात शेवटचा वर्ण अ किंवा आ नाही. संयुक्त स्वर संधी नाही कारण पहिल्या पदात शेवटचा वर्ण संयुक्त स्वर नाही. उरली एकच संधी म्हणजे कोणती एनादेश संधी. एनादेश संधी होते कारण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तो स्वर आहे जो अर्धस्वराच्या ऐवजी येतो म्हणजे ऊ आहे. ऊ कोणाच्या ऐवजी येतो ऊ कोणाच्या ऐवजी येतो हे पाठ आहे ना. हे पाठ आहे ना. इरुलवच्या ऐवजी काय ते यरलव. यरलवच्या ऐवजी काय ते इरुलव. आणि यरलवच्या ऐवजी इरुलव येणे म्हणजे काय संप्रसारण. काय संप्रसारण. आणि युरुलवच्या ऐवजी एरलव येणे म्हणजे काय येणारेश. काय येणारेश. मग त्या हिशोबाने जर कधी गेले तर मग ह्या ऊच्या ऐवजी काय ठेवला आपण हा व काय ठेवला कळलं का. हा व काय ठेवला कळलं कारण तो येणारेशचं काय इंटरचेंजेस आहे ते. बरोबर एकमेकाच्या ऐवजी जे आपण वापरतो तो बदल आहे. बरोबर. आता हा ऊच्या ऐवजी काय आला व. आणि मी काय म्हटलं येणाऱ्या संधीमध्ये आदेश एकाच वर्णाचा दोन वर्णाचा होतो का नाही एका वर्णाचा म्हणजे पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाचाच आदेश होतो. बरोबर आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जसा तसा खाली येतो. मग इथे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण तसाच खाली आणला आपण. बरोबर आहे. इकडे काय ठेवला तर इकडे काय उरलेला तर न हलंत जसा तसा. बरोबर. इकडे काय उरला तर मग क्लिअर आहे एवढा. आता हा व जो होता हलंत होता. बरोबर आहे. एखादा वर्ण जर अपूर्ण असेल तर तो पूर्ण कोणामुळे होतो स्वरामुळे. एखादा वर्ण अपूर्ण असेल तो पूर्ण कोणामुळे होतो स्वरामुळे. मला सांगा ह्या वच्या पुढे काय आलेला आहे स्वर आलेला आहे ना आलेला आहे ना. स्वर आधी म्हणा किंवा स्वर म्हणा. बरोबर आहे.
कारण जर स्वरादी सुद्धा उच्चाराने कशात पूर्ण आहे आणि स्वर सुद्धा कशात उच्चाराने पूर्ण आहे. जर एखाद्या व्यंजनामध्ये स्वरही मिसळला तरी तो व्यंजन पूर्ण होतो उच्चाराने, आणि जर एखाद्या व्यंजनामध्ये स्वरादी मिसळला तरी तो व्यंजन का तो उच्चाराने पूर्ण होतो. मान्य, म्हणजे तो काय बनतो, अक्षर बनतो, म्हणजे तो स्वरयुक्त व्यंजन बनतो, म्हणजे तो काय बनतो, स्वरयुक्त व्यंजन बनतो. मग आता हा अम कोणामध्ये जाणार, व मध्ये जाणार. मान्य. मी कायम ठेवतो, म ला असंच ठेवतो, न ला हलंत करून ठेवतो, या अम ला व मध्ये ठेवून याला पूर्ण करतो. चालेल का? याच्यावरती अनुस्वार ठेवतो. चालेल, बरोबर आहे. आता पुढे का उरलेला आहे, मग नंतर तर उरलेला आहे. पुढे का उरलेला आहे, तर उरलेला आहे. मला सांगा, आता हा न हलंत आहे आणि व काय पूर्ण आहे, याला पूर्ण करण्यासाठी कोणता स्वर आलाय का पुढे, नाही आला. जर याला पूर्ण करण्यासाठी पुढे कोणता स्वर नाही आला तो अपूर्णच राहणार. तो अपूर्ण राहणार तर काय बनेल, मग जोडाक्षर बनेल. काय बनेल, मग जोडाक्षर बनेल. म्हणजे सरळ सरळ हा जो न आहे हा कुणाला ऍड होईल, व ला ऍड होईल. एक तर अपूर्ण अर्धा करून लिहा किंवा तो हलंत करून त्याला जोडून द्या. बरोबर आहे. मग त्या हिशोबाने जेव्हा तो आपण जोडला तेव्हा आपण काय जोडला, तेव्हा आपण जोडला तो मनवंत असा जोडला. मान्य आहे का? कळलं? ठीक आहे. म्हणून इथे काय बनलं, जोडाक्षर. आणि प्रत्येक येणादेश संधीमध्ये जोडाक्षर बनेल. प्रत्येक येणादेश संधीमध्ये जोडाक्षर बनेल. आणि जिथं जोडाक्षर बनलेला आहे तिथूनच त्याला काय करून टाकायचं, अलग करून टाकायचं. जिथून जोडाक्षर बनलेला आहे तिथूनच काय करून टाकायचं, त्याला अलग करून टाकायचं. आणि मग त्याचा एक योग्य विग्रह करून काय करायचं, मग त्यामधला अर्धस्वर बाहेर काढायचा. त्यामधला काय करायचा, अर्ध. बघा काय म्हणायचं, पुन्हा सांगत आहे. सजातीय स्वर संधीमध्ये जोडाक्षर बनलं का, नाही. गुणादेश मध्ये जोडाक्षर बनलं का, नाही. वृद्धादेश मध्ये जोडाक्षर बनलं का, नाही. संयुक्त स्वर संधीमध्ये सुद्धा जोडाक्षर बनेल का, नाही. जिथं स्वर आहे तिथं जोडाक्षर बनण्याचा प्रश्नच नाही, कारण स्वर तो पूर्ण पुढच्या वर्णाला पूर्ण करतो, है ना. जिथं व्यंजन प्लस व्यंजन येणार तिथं जोडाक्षर बनणार. स्वर प्लस व्यंजन जोडाक्षर बनेल का, अक्षर बनेल. अक्षर काय बनेल, अक्षर. व्यंजन प्लस स्वर जर कधी आला तर अक्षर बनेल, बरोबर आहे. पण व्यंजन प्लस स्वर आला तर काय बनेल, जोडाक्षर. काय बनेल, जोडाक्षर. मग स्वर संधीच्या चारही प्रकारामध्ये जोडाक्षर बनत नाही, पण एका प्रकारामध्ये जोडाक्षर बनतो. कोणत्या, का बनतो जोडाक्षर, कारण अर्ध स्वर येतात आणि अर्ध स्वर व्यंजन आहे. कळलं का? का बनतात जोडाक्षर, कारण अर्ध स्वर येणार. आदेशहून काय येते, अर्ध स्वर येते. आदेशहून काय येते, अर्ध स्वर येते. आणि अर्ध स्वर आले असल्यामुळे तो एक अर्ध स्वर, तो एक व्यंजन. अर्ध स्वर काय व्यंजन आहे, तर तो एक व्यंजन आणि त्याच्या पूर्वीचा व्यंजन म्हणजे बनते व्यंजन प्लस व्यंजन. बरोबर आहे ना. तो एक व्यंजन अर्ध स्वराच्या, बघा या स्वराच्या ऐवजी आला हा अर्ध स्वर, हा एक व्यंजन. अर्ध स्वर काय व्यंजन आणि त्याच्या पूर्वीचा व्यंजन म्हणजे काय झाला, व्यंजन प्लस काय झालंय, स्वर. म्हणून काय बनते, जोडाक्षर. मग प्रत्येक येणादेश संधीच्या उदाहरणामध्ये काय बनेल, जोडाक्षर. मान्य आहे. मग तो जोडाक्षर त्याचा विग्रह करण्यासाठी त्याला त्या जोडाक्षरापासून काय करायचं, अलग करायचं. काय करायचं, अलग करायचं. ठीक आहे. आणि मग आता तुम्हाला अर्धस्वर माहिती आहेत कोणते, अर्धस्वर आहेत यरल. त्यामधला जो अर्धस्वर जो कुठे जाणार, दुसऱ्या पदामध्ये जाणार. पहिल्या पदामध्ये नाही ना, कुठे जाणार, दुसऱ्या पदामध्ये जाणार. तो अर्धस्वर बाहेर काढायचा, त्याच्याऐवजी काय घ्यायचा, स्वर घ्यायचा. त्याच्याऐवजी काय घ्यायचा, स्वर. कळत आहे मला काय म्हणायचंय, त्याच्याऐवजी काय घ्यायचा, स्वर घ्यायचा. त्याच्यामधला जो व्यंजन तुम्ही अर्धस्वर काढलेला आहे, जो तुम्ही अर्धस्वर काढलेला आहे, तो अर्धस्वर काढल्याबरोबर दुसरं पद तुमचं तयार होते. दुसरं पद तुमचं काय होते, तयार होते. आणि जो तुम्ही अर्धस्वर काढलेला आहे त्या अर्धस्वराच्या ऐवजी काय घ्यायचा, स्वर घ्यायचा, जो त्याच्या ऐवजी येतो. आणि तो अर्धस्वर कोणामध्ये मिसळायचा, पहिल्या पदामध्ये मिसळायचा. मान्य आहे का? आता मी काय केलं सांगतो. मी यामध्ये काय केलं, शब्द होता कोणता, मनवंत. पहिलं काय म्हटलं मी, ज्या ठिकाणी जोडाक्षर बनते त्या ठिकाणीच काय करायचं, वेगळा करायचा. म्हणजे पहिला काय झाला शब्द मन मधला हलंत करा. बरोबर आहे. दुसरा काय झाला, वंत. हा झाला क्लिअर. आणि मी काय म्हटलंय तुम्हाला, आता जोडाक्षर जर झालेला आहे तर तो जो तुमचा अर्धस्वर असेल तो जाणार दुसऱ्या पदामध्ये. तो कोणामध्ये जाणार, दुसऱ्या. पहिल्या पदामध्ये नाही येणार, कोणामध्ये जाणार, ऑलवेज दुसऱ्या पदामध्ये. त्यामधला अर्धस्वर बाजूला काढून टाकायचा. यामधला अर्धस्वर कोणता आहे, व. मी इथं ठेवू का, हलंत करून व. यामधला व जर कधी काढला तर इथं काय उरला, मग अम उरला नाही का. दुसरं पद तयार झालं, दुसरं पद झालं तयार, है ना. आता हा अर्धस्वर तुम्हाला माहित पाहिजे का, कोणाच्या ऐवजी येतो, कोणाच्या ऐवजी येतो, ऊच्या ऐवजी येतो. लहान ऊ घेतला होता फक्त आपण, एवढं लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आता हा लहान ऊ कोणामध्ये मिसळवणार, इकडल्या न मध्ये. आणि मग शब्द काय बनेल, म्हणून. बस एवढी प्रोसेस करायची. झालं पहिलं पद आणि हे झालं दुसरं पद, असं जायचं आहे. आता तुम्ही उदाहरण द्याल तेव्हा आणखी कळेल. ठीक आहे. एवढं कळलं ना. दोन उदाहरणं फक्त. शब्द काय, इति अधिक आधी. ईचं काम आहे का, नाही. तचं काम आहे, तला पुढे उरणार काय, लहानी. हा. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आ. शेवटी काय उरलेला आहे, दी. हा. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आलेला आहे, ई. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आला, आ. सजातीय स्वर नाही, विजातीय आहे. म्हणजे सजातीय स्वर संधी नाही.
वृद्धादेश किंवा गुणादेश नाही, कारण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ नाही. संयुक्त स्वर संधी नाही, कारण संयुक्त स्वर संधीमध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण संयुक्त स्वर आहे. उरते काय? एनादेश संधी. एनादेश संधी होते कारण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तो स्वर आहे जो अर्धस्वराच्या ऐवजी येतो. कोणता आहे? ई. आणि एनादेश संधी काय म्हणते? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ई, रू, रू, उ यापैकी एखादा स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणताही विजातीय स्वर असेल तर अनुक्रमे ई बद्दल य, रू बद्दल र, लू बद्दल ल आणि उ बद्दल व हे अर्धस्वरीय संधी होती. यालाच काय म्हणतात? एनादेश संधी. मग ई च्या ऐवजी काय ना? य. ई च्या ऐवजी काय ना? य. इकडे का उरलेला आहे? आ कायम ठेवतो आपण जाता तसा. शेवटी का उरलेला आहे? दी. इकडे का उरलेला आहे? त. हलंत. इकडे का उरलेला आहे? ई पूर्ण. बरोबर आहे. आता हा आ कोणामध्ये जाणार? य मध्ये. मान्य आहे? आता क्लिअर आहे? आता हा त कोणामध्ये जाणार? य मध्ये. आणि शब्द काय बनेल? इत्यादी. शब्द काय बनेल? इत्यादी. मान्य आहे का? बदलो जोडा अक्षर. बरोबर आहे. तिथंच काय करणार? तिथंच काय करणार? वेगळा. तिथंच वेगळा केल्याबरोबर एक शब्द काय बनेल? ईत. बरोबर आहे. आणि दुसरा काय बनेल? यादी. ईत यादी. असा तर काही अर्थ नाहीये. कारण मी एक आणखी स्टेटमेंट केला की संधीच्या कोणत्याही शब्दाचा विग्रह अर्थपूर्ण आणि मूळ रूपात करायचा. ईतचाही बेसिक अर्थ आपल्याला माहित नाही, यादीचाही आपल्याला अर्थ काही माहित नाही, पण एवढं माहित आहे की इथं काय झालेलं आहे? एनादेश संधीच्या ऐवजी म्हणजे अर्धस्वर आलेला आहे, दुसऱ्या पदामध्ये तो गेलेला आहे. इकडला हलंत झालेला आहे. यामध्ये एनादेश कोणता अर्धस्वर आलेला आहे? य. यला इकडे हलंत करून ठेवा, तिकडे काय उरेल? आदी. बरोबर आहे. आता हा य जो आहे तो कोणा यचा य अर्धस्वर आहे, कोणाच्या ऐवजी येतो? ई च्या ऐवजी. लहान ई घेतला होता. आता हा लहान ई पुन्हा कोणामध्ये जाणार? ई मध्ये. आणि तो ई मध्ये गेल्यावर त मध्ये. तो गेल्यावर काय होणार? इति. कसा? लहान. कसा? लहान. मान्य आहे का? ठीक आहे. तर एवढी गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची. मी रिपीट करतो नंतर, मग तुम्ही पण उदाहरण द्या. ठीक आहे? क्लिअर पर्यंत एक इकडे या. हा प्रकार महत्त्वाचा आहे. हा प्रकार थोडासा किचकट आहे, पण उदाहरण पाठ करून टाकायचे. ठीक आहे? सांगताना एकदम सोपी आहे, पण लक्षात ठेवण्यासाठी किंवा विग्रह किंवा जोड करण्यासाठी कठीण आहे. जोड किंवा विग्रह करण्यासाठी काय कठीण आहे. ठीक आहे? पण तरी याच्यामध्ये काही कमी उदाहरण आहेत, तेवढेच उदाहरण परीक्षेमध्ये येतात. तेवढे उदाहरण एक तर पाठ करायचे, नाही मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. क्लिअर? प्रकार काय? संयुक्त स्वर संधी. असा काही प्रकार आहे नाही, हा नियम आहे, पण याला मी नाव दिलेलं आहे कारण त्याच्यामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय तो संयुक्त स्वर होतो. ठीक आहे? मग संयुक्त स्वर संधीमध्ये काय राहणार? पहिल्या पदाचे शेवटचे वर्ण संयुक्त स्वर राहतील आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणताही विजातीय स्वर राहणार. म्हणजे खास करून कोणता राहू शकतो? ई किंवा ई राहू शकतो. ई किंवा ई राहू शकतो. ठीक आहे? मग आता बघा संयुक्त स्वर संधी काय होणार? संयुक्त स्वर संधी म्हणजे जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ए, ऐ, ओ, औ यापैकी कोणताही एखादा संयुक्त स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणताही विजातीय स्वर असेल तर अनुक्रमे ए बद्दल ऐ, ऐ बद्दल आय, ओ बद्दल औ आणि औ बद्दल आव हे शब्द येऊन संधी होते. यालाच काय म्हणतात? संयुक्त स्वर संधी. कसे येतात सांगतो. पहिले एकदा बोला. नियम काय? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ए, ऐ, ओ, औ यापैकी एखादा संयुक्त स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणताही विजातीय स्वर असेल तर अनुक्रमे ए बद्दल ऐ, ऐ बद्दल आय, ओ बद्दल औ आणि औ बद्दल आव हे शब्द येऊन संधी होती. यालाच काय म्हणतात? संयुक्त स्वर संधी. काही का लक्षात? ठीक आहे? पुन्हा एकदा बोला. काय म्हणणार? जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ए, ऐ, ओ, औ यापैकी एखादा संयुक्त स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणताही विजातीय स्वर असेल तर अनुक्रमे ए बद्दल ऐ, ऐ बद्दल आय, ओ बद्दल औ आणि औ बद्दल आव हे शब्द येऊन संधी होती. यालाच काय म्हणतात? संयुक्त स्वर संधी. एवढं क्लिअर? आता ते आले कसे? प्रश्न हा आहे. बरोबर आहे? तर ते आले कसे? तर ते कसे येतात बघा. संयुक्त स्वर माहिती आहेत किती आहेत? 4 आहेत. किती आहेत? 4. पहिला ए, त्यानंतर ऐ, त्यानंतर ओ, त्यानंतर औ असे एकूण 4 संयुक्त स्वर आहेत. बरोबर? ठीक आहे ना? संयुक्त व्यंजन किती आहे? 2. कोणते आहेत? ठीक आहे? हा. आता ए कसा बनतो सांगा? अ प्लस लहान ई किंवा मोठा ई. बरोबर? त्यानंतर ऐ कसा बनतो? अ प्लस लहान ई किंवा मोठा ई. मान्य आहे? ओ कसा बनतो? अ प्लस लहान ई किंवा मोठा ई. आणि औ कसा बनतो? अ प्लस लहान ई किंवा मोठा ई. एवढं मान्य आहे ना? मग यामध्ये बघा जो त्यांचा विग्रह झालेला आहे, हा जो त्यांचा विग्रह केलेला आपण ज्या 2 स्वरापासून ते बनलेले आहे त्यामध्ये एक स्वर जो आहे ना तो अर्धस्वराच्या ऐवजी येणार आहे. एक स्वर म्हणजे कोणता? इथं ई आहे आणि इथं काय? उ आहे. मान्य आहे? मग त्याचा काय करून टाकायचा? त्याचा एनादेश करून टाकायचा. त्याचा काय करायचा? एनादेश. त्याच्या ऐवजी काय वापरायचा? अर्धस्वर वापरायचा. मान्य आहे? ई च्या ऐवजी येणारा अर्धस्वर कोणता? अर्धस्वर कोणता? य. मान्य आहे का? अर्धस्वर कोणता आहे? य. याला असंच खाली आणा. काय? अ. दोघांना जोडा. काय बनेल? मान्य आहे का? म्हणून ए च्या ऐवजी काय आला? कळलं का? ठीक आहे?
इथे काय आलेला आहे काय ई कोणाच्या ऐवजी येतो यच्या. दोघांना जोडलं तर काय बनेल काय बनेल अन्य ना. आणि अर्धस्वर व्यंजन आहे. अर्धस्वर काय व्यंजन म्हणून कसे ठेवतात हलंत ठेवतात. मान्य पूर्ण ठेवणार का नाही. ठीक आहे. यामध्ये काय ई कोणाच्या ऐवजी येतो वच्या ऐवजी. वला हलंत केलं तर काय बनेल काय बनेल आणि इथं काय बनेल काय बनेल असे ते शब्द बनलेले आहेत. मान्य ना. म्हणून काय आलेलं आहे याच्या ऐवजी काय आलाय अयच्या ऐवजी काय आलाय ओच्या ऐवजी काय आलाय आणि औच्या ऐवजी काय आलाय मान्य. अशा स्वरूपात तो ई आणि ऊचा काय झालेला आहे ई आणि ऊचा येणादेश झालेला आहे. त्याच्या ऐवजी अर्धस्वर आलेले आहे आणि म्हणून अय आय आव औ आणि आव आलेला आहे. क्लिअर एवढं. म्हणून हे शब्द अशा स्वरूपात लक्षात ठेवायचे. आणि आता उदाहरण बघा काही प्रॉब्लेम नाही. दिलेले 4 उदाहरण तुमच्या समोर लिहिले आहे. एक आलेला आहे ने अधिक अन, दुसरा आहे गय अधिक अन, त्यानंतर आहे 9 अधिक 1 बघा एक लहान हा आणि त्यानंतर को अधिक अन. यामध्ये तो पहिले क्लिअर करायला दिलेले 4ही उदाहरण स्वर संधीचे आहे. काही प्रॉब्लेम कारण प्रत्येकामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्णही स्वर आहे दुसऱ्या पदाचा पहिला वर्णही स्वरच आहे. मान्य आहे. सजातीय स्वर संधी नाही आहे कारण सजातीय स्वर दोघांमध्ये नाही. बरोबर आहे. गुणादेश किंवा वृद्धादेश नाही आहे कारण तिन्ही 4ही उदाहरणामध्ये पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण अ किंवा आ नाही आहे. मान्य आहे का. एलिमिनेट होत आहे ना एलिमेंट होत आहे ना ऍटलीस्ट असं करा. कळलं का. सजातीय होणार का पहिल्या पदात शेवटचा वर्ण ए आहे. पहिल्या पदात शेवटचा वर्ण ए आहे. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अ आहे. सजातीय होईल का नाही होत. ठीक आहे ना. गुणादेश किंवा वृद्धादेश होईल का नाही कारण पहिल्या पदात शेवटचा वर्ण अ किंवा आहे का नाही आहे. येणादेश होईल का येणादेश मध्ये कोणते स्वर पाहिजेत इरुल्लू पाहिजे. पण संयुक्त स्वर संधी होते कारण प्रत्येकामध्ये पहिल्या पदात शेवटचा वर्ण संयुक्त स्वर असतो. मान्य ना. मग एकदम सोपी पद्धत असं जर कधी विग्रहाचं उदाहरण आलं याची काय जोड खूप चांगली आहे. फक्त विग्रह चुकीचा आहे. विग्रह आपल्याला चूक वाटतो अबत वाटतो. ठीक आहे ना. मग यामध्ये बघा आपण विग्रह करू. बघा नचं आपल्याला काम आहे एकटाच वर्ण आहे ना तर नेला आपण कोणताच नियम वापरत नाही पण तरी तो शब्द ठेवायचा. कळलं का. अर्थपूर्ण शब्द बनू शकत नाही. ठीक आहे आपण नियम ठेवायचा आहे. ठीक आहे. न चा फोल्ड केली तर उरणार काय ए. बरोबर एक ऐ ए म्हणजे एक मात्रा. बरोबर आहे. पुढे दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण अ शेवटी काय उरलेला आहे न. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय ए. पुढे काय आला विजातीय स्वर. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर संयुक्त स्वराचा प्रकार काय झाला संयुक्त स्वर. काय सांगतो जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण ए ऐ ओ औ यापैकी एखादा संयुक्त स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण कोणता आहे विजातीय स्वर. अनुक्रम ए बद्दल ऐ बद्दल आय ओ बद्दल औ आणि औ बद्दल आव हे शब्द येऊन संधी होते. यालाच काय म्हणतात संयुक्त स्वर संधी. म्हणजे ए च्या ऐवजी काय येणार ए च्या ऐवजी काय येणार अ येणार. अन्य ना. इथं जर आपण ऐ ठेवलं ठीक आहे आता मधला य कसा ठेवणार हलंत. इकडे काय उरला मग अन म्हणजे इकडे उरला पहिले अ आणि मग काय उरला न. मान्य आहे ना. मग इकडे काय उरलेला आहे न हलंत. काय उरलेला आहे न. हा अ कोणावर जाणार आणि हा अ कोणावर जाणार मान्य आहे का. आधीचा व्यंजन अपूर्ण आहे. बरोबर आहे. जेव्हा एखादा व्यंजन अपूर्ण असतो त्याच्या मागे म्हणण्याचे जे पुढे मागे नाही हा त्याच्या पुढे काय आला असेल स्वर आला असेल तर तो स्वर आधीच्या व्यंजनामध्ये काय करतो मिसळून जातो. मग ह्या अ जाणार न मध्ये मिसळून तो न पूर्ण होणार. हा अ जाणार य मध्ये मिसळून य पूर्ण होणार. तर दोघांचं काय बनेल मग बघा जोड लय चांगली आहे नय. पण विग्रह बघा काय ने अधिक आहे ना. चुकूनही नाही करणार आपण ने अधिक. शक्यताच करणार. बरोबर ना. पण पाठ जर कधी केला ने अधिकन म्हणजे नयन गय अधिकन म्हणजे गायन. ठीक आहे. गो अधिक ईश्वर म्हणजे गविश्वर. पो अधिकन म्हणजे पवन. या स्वरूपातले शब्द जर पाठ केले तर तसे निघून येणार. ठीक आहे ना. एक ते पाठ. आता याचा विग्रह करत असताना पुन्हा विग्रह करताना पुन्हा प्रॉब्लेम जातो आणि जेव्हाही विग्रह सांगितला तरी तुमच्या डोक्यामध्ये बसणार नाही. पण मला उदाहरणं द्या असेल तर त्या हिशोबाने मी तुम्हाला नंतर करून दाखवेल. क्लिअर. ठीक आहे. फक्त एवढं समजून घ्या. हा नेक्स्ट पुढे बघा. याचा विग्रह म्हणजे करत असताना मी माझ्या पद्धतीनं करेल पण तो तुम्हाला तेवढ्या पद्धतीनं समजणार सुद्धा कारण तो विग्रहच कठीण आहे. कळलं ना. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये ए आणता आला पाहिजे त्यामधला तो ई ठेवता आला पाहिजे त्याच्यामधला य काढता आला पाहिजे. ज्या स्वरूपात आपण इथं अर्धस्वर काढून त्याच्याऐवजी स्वर ठेवले ना तर त्या स्वरूपात तुम्हाला ते काढता आले पाहिजे असं तो भाग आहे. ठीक आहे. नेक्स्ट हे उदाहरण बघा. एक काय गय अधिक अन. यामध्ये बघा ग चा विग्रह करणार तो उरणार काय ऐ. काय उरणार ऐ. बरोबर आहे. शेवटी इकडे काय उरलेला आहे अ प्लस काय उरलेला आहे न. आता यामध्ये पहिल्या पदात शेवटचा वर्ण काय ए. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय ऐ. आय संयुक्त स्वर संधी. बरोबर आहे. संयुक्त स्वर संधी जर ती काय तर ऐच्या ऐवजी काय ना आय काय ना आय ना. आय मधला एक कसा हलंत. इकडे काय उरलेला आहे अ शेवटी काय उरलेला आहे न. इकडे काय उरलेला आहे ग हलंत. आ कोणामध्ये जाणार ग मध्ये आणि अ कोणामध्ये जाणार ग मध्ये. जोडलं तर काय बनेल गायन. काय बनेल मान्य आहे का आहे ना.
मग गायन या शब्दाचा विग्रह काय आहे? गय अधिक अन. गय अधिक अन. हा, गायन. कारण बघा गायन येण्यासाठी काय पाहिजे? आ पाहिजे. जर आ पाहिजे तर मग आ पाहिजे तर एक तर काय पाहिजे? ऐ पाहिजे किंवा औ पाहिजे, दोन मात्रा. मान्य आहे ना? तर दोन मात्रामध्ये एक लक्षात घ्या की गय पाहिजे, म्हणजे गय केल्याबरोबर आ येणार, कारण औ जर कधी घेतला तर व येते, है ना? हे लॉजिक जोडा, ठीक आहे ना? मला जर कधी माहित आहे ना तर नयन 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 जर कधी यायचा आहे तर य आला पाहिजे. काय आला पाहिजे? अ आणि य आला पाहिजे. अ आणि य आला पाहिजे. जर अ आणि य आला पाहिजे त्याचा अर्थ य लागेल. काय लागेल? य लागेल. ये बरोबर आहे ना? आणि जर मला माहित आहे की गायन होण्यासाठी काय आला पाहिजे? य आला पाहिजे आणि आ आला पाहिजे. य आणि आ आला पाहिजे तर याचा अर्थ मी काय घेणार? ऐ घेणार. काय घेणार? ऐ घेणार. ठीक आहे. पवन होण्यासाठी मला माहिती आहे, पवन होण्यासाठी व आला पाहिजे. व येते ना मला? कळत आहे का मला काय म्हणायचं आहे? इथं दिसतंय ना तुम्हाला य दिसत आहे, इथं तुम्हाला य दिसत आहे, पण याच्या आधी आ दिसत आहे आणि याच्या आधी अ दिसत आहे. सोपे आहे ना? मग अ आहे तर अय आणि आ आहे तर आय. बरोबर आहे. जर मी याला जोडलं, पवन जर कधी केलं तर प मध्ये व येत आहे ना? जर पवन हा शब्द जर कधी घेतला तर काय येत आहे? व दिसत आहे. व दिसतात इकडे काय? अ आहे, तर काय अ आलाय. आणि औ जर कधी आलाय तर ओ पाहिजे. काय पाहिजे? ओ पाहिजे. हे सोपी असं लक्षात ठेवा. या स्वरूपात जरी लक्षात राहते, मान्य का? कळत आहे का? हे चालेल. याच्यामध्ये कठीण पद्धत सांगण्यापेक्षा हे बरा. जोड समजते ना? जोड तर लक्षात येणार. प्रॉब्लेम कुठे जाणार? विग्रह. जोड जमणार म्हणजे जोडणार. प्रॉब्लेम जाणार विग्रहामध्ये. शब्द जशा स्वरूपात आपण ठेवलेला आता बघा, काय ठेवणार? नाविक. याचा विग्रह काय? जोड काय होणार? नाविक. ठीक आहे, समजून घ्या नाविक आहे. ठीक आहे, जोड लहान आहे. नाविक आहे. नाविक मध्ये एवढं क्लिअर आहे की मला माहिती आहे इथं काय आलेलं आहे? व आलेला आहे. काय आलेला आहे? व आलेला आहे. ठीक आहे. जर व आलेला आहे तर यामध्ये क्लिअर करा, व आलेला ई तर पहिलेच होता. ई का होता? पहिलेच होता. व जर कधी आला इकडे काय आलेला आहे? इकडे सरळता आलेला आहे. याच्यामध्ये आ नाही का? कळत आहे का मला काय म्हणायचं? कळत आहे ना? ई पहिलेच आहे. ई याच्यामध्ये पहिलेच, पण आला कोण? व आला. कोणाला? व आला. व ला घेतलं तर याच्या आधी काय? आ आहे. म्हणजे काय पाहिजे? आव पाहिजे. काय पाहिजे? आव पाहिजे. आव जर कधी पाहिजे तर औ पाहिजे. काय पाहिजे? आव जर पाहिजे तर काय पाहिजे? औ पाहिजे. शब्द बघा त्याच्यातच विग्रह आहे. त्याच्यातच काय विग्रह आहे? मधात काय आला? व घेतला. व घेतला, त्याच्या पूर्वी काय आला? आ आला. शब्द जोडला तर काय झाला? आव झाला. आव झाला तर आव कोणाच्या ऐवजी येणार? औच्या ऐवजी येणार. जर औच्या ऐवजी येणार तर बाकीचे सर्व शब्द काढून टाका. हा औ फक्त पहिल्या न ला जोडा, बाकीचं उरलं जसं करा. म्हणजे काय करणार? या औ जोडणार न ला तर काय बनेल? नऊ. आणि यामधला आपण वय काढला होता तर उरला काय होता? ई. तर उरला काय? ई. काय उरला? ई. कळलं आहे का? विग्रह सोपी झाला. कळलं? ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा, पवन. पवन आहे ना, याला कन्सिडर करा. मधात काय आला? व आला. म्हणजे आपल्याला व पाहिजे, एवढं क्लिअर. व आला. ठीक आहे. याच्या आधी काय आला? अ आला. म्हणजे काय पाहिजे आपल्याला? औ पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? औ पाहिजे. औ जर कधी पाहिजे आहे त्याचा अर्थ औ बनण्यासाठी काय पाहिजे? ओ पाहिजे. काय पाहिजे? ओ पाहिजे. काय पाहिजे? ओ. कारण हा बनेल ओचा. कोणाचा बनेल? ओचा. जर ओचा बनेल तर पहिल्या शब्दामध्ये जोडून द्या, पहिल्या अक्षरामध्ये जोडून द्या. पहिल्या अक्षरामध्ये जोडून द्या. ओ जर पहिल्या अक्षरामध्ये जोडा तर काय बनेल? पो. पहिल्याच मध्ये जोडायचा आहे ना? कळलं ना? कोणामध्ये जोडायचा आहे? पहिल्यामध्ये. हा कळला कसा आला होता? कळला ना कसा आला? एवढं पाठ करायचं, त्यामधला पहिल्या मधातला अक्षर काढायचा, त्याच्या आधीचा त्याला जोडायचा, तो बनेल त्याच्या ऐवजी, नंतर मग त्याच्या ऐवजी एक घ्यायचा. बरोबर? ठीक आहे ना? अ आला तर ओ घ्यायचा. बरोबर आहे? आव आला तर औ घ्यायचा. बरोबर? ऐ आला तर ए घ्यायचा आणि आय आला तर काय घ्यायचं? ऐ घ्यायचं. या स्वरूपात. मग तो वर्ण आपण पहिल्याला जोडला आणि व तर आपण काढून टाकला. व काढला ना? व जर कधी काढला तर उरला त्याच्यामध्ये अ. जर अ काढला तर काय उरेल? अन. काय उरेल? अन. मान्य आहे ना? या स्वरूपात जाता येईल. सेम इथं आपण नाविक घेतलेला आहे ना? नाविक कसं घेणार? याचा विग्रह काय करणार आपण? न चा आपल्याला काम आहे. न ला पुढे उरणार काय? औ. शेवटी काय उरलेला आहे? ई. आणि शेवटी काय उरला? क. औच्या ऐवजी काय येणार? औच्या ऐवजी येणार आव. मान्य आहे ना? औच्या ऐवजी काय येणार? आव. इकडे काय उरला? लहान ई. शेवटी काय उरला? क. इकडे काय उरला? न आलं. मान्य आहे? आ कोणामध्ये जाणार? न मध्ये. ई कोणामध्ये जाणार? व मध्ये. शब्द काय बनेल? नाविक. शब्द काय बनेल? नाविक. याचा विग्रह करायचा आहे. मधातला शब्द काढून टाका. मधातला शब्द कोणता आहे? व. व ला काढलं, अलंत केला. व च्या आधी काय आला? आ आला. दोघांना जोडा. काय झाला? आव. काय झाला? आव. आव कोणासाठी येतो? औ साठी येतो. याच्या ऐवजी ठेवा औ. हा औ पहिल्या अक्षरामध्ये टाका. पहिलं अक्षर काय बनेल? नऊ. आणि आता व तर पहिलेच काढला होता. व काढल्यानंतर काय उरते? ई. काय उरते? ई. बस इच्छा इथं विग्रह करायचा. इच्छा इथं काय करायचं? विग्रह करायचं. कळलं का इथपर्यंत? काही प्रश्न असेल तर काय घ्यायचं आहे का? ठीक आहे. कळलं इथपर्यंत पण? ठीक आहे, चालेल. हा, सांगा प्रश्न का रिपीट करू एकदा?
क्लिअर आहे ना? हा? समजलं ना? प्रॅक्टिस सांगा उदाहरण. सर फोटो काढून द्या. निकालो निकालो. इसमें उदाहरण यहाँ पे ने अधिक अन, यहाँ पे ने अधिक अन, यहाँ पे गय अधिक अन, गय अधिक अन, यहाँ पे 9 अधिक 1 और यहाँ पे एक था ओ अधिक अन. ओ निकालो. ठीक आहे. हा सांगा उदाहरण. आनंदोद्रेक. हा शब्द काय? आनंदोद्रेक. आनंदोद्रेक असा शब्द बघायचा फक्त. शुद्ध लेखन पाहिजे आपल्याला महत्वाचा. आनंदोद्रेक बरोबर. आता मला सांगा हा शब्द आहे, विग्रह करता येईल तुम्हाला? मला असं वाटतं करता यायला पाहिजे. मी काय म्हटलं, संधीच्या कोणत्याही शब्दाचा विग्रह अर्थपूर्ण आणि मूळ रूपात. पहिला शब्द आनंद, दुसरा शब्द उद्रेक. आता प्रश्नाचे उत्तर बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. संधी एवढंच आहे, बाकी काही नाही. पहिला शब्द काय? आनंद आणि दुसरा शब्द उद्रेक. चालेल ना? हा स्वरच ठेवा, हलंत नाही करायचा. स्वरच ठेवा, हलंत करायचा नाही. ठीक आहे ना? हा आता जर कधी घेतलाय तर बघा, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आहे अ, दुसऱ्या पदाचा उद्रेक लहान, उद्रेक लहान, उद्रेक लहान. दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ. गुणादेशचा नियम क्रमांक 2. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आला असेल तर दोघांबद्दल ओ होतो. दोघांबद्दल काय होतो? ओ होतो. दोघांबद्दल काय होणार? ओ. मान्य आहे का? मान्य. दोघांबद्दल काय होणार? ओ. इथं झाला, इथं उरला द्रेक. इथं का उरला? द्रेक. इकडे उरला द हलंत, इकडे उरला न आन. बरोबर आहे? आन वाला उरला पुणे पुढे न हल वरते अन. बरोबर आहे. आता हा ओ कोणामध्ये जाणार? द मध्ये. आणि शब्द काय बनेल? आनंदोद्रेक. आनंदोद्रेक. पण सर नियम तर असा पण आहे ना की अ किंवा आच्या पुढे उ किंवा उ मोठा उ जरी आला तरी पण ओच होते ना. हा मग ऑप्शन मध्ये सर मोठा उ पण राहणारच ना. तसा काही नाही राहणार. मग मग मी तुम्हाला तेच तर म्हणत आहे का संधीचा नियम दोन्ही पण आहे ना. मोठा उ असला तरी ओ होते, हा. लहान उ असला तरी ओ. बरोबर आहे, बरोबर आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. देवा ठेवलं आणि देवा अधिक आलय ठेवलं तरी देवालयच बनेल. देव अधिक आलय ठेवलं तरी देवालयच बनेल. देव अधिक अलय ठेवलं तरी देवालयच बनेल. आणि देवा अधिक अलय ठेवलं तरी देवालयच बनेल. है ना? म्हणून मग एक स्टेटमेंट केलं होतं. म्हणून एक स्टेटमेंट काय केलं होतं माहिती आहे का? संधीचा अभ्यास करत असताना फक्त डोक्याचाच वापर नाही करायचा, डोळ्याचाही वापर करायचा. शुद्ध लेखन बघायचं, हे स्टेटमेंट आहे ना. म्हणून शुद्ध लेखन बघायचं. मग संधीचा अभ्यास तर आता करायचाच करायचा, पण समजदारी याच्यात आहे का परीक्षा जर उद्या आहे ना तर संधीचा अभ्यास तयार ठेवायचा चांगला. पण परीक्षा जर उद्या आहे ना तर एक तर आजच्या दिवशी किंवा परीक्षेच्या जाण्याच्या 1-2 तास आधी फक्त काय बघून जायचे? उदाहरणं बघून जायचे. त्याचे उदाहरणाचा इकार उकार बघून जायचा. इकार उकार बघून जायचा. हाच तर प्रॉब्लेम आहे. अभ्यास आताच ठेवा. वेळेवर अभ्यास होत नाही संधीचा, संधी होते. ठीक आहे ना? पण इकार उकार बघायचा. आणि खास करून मी तुम्हाला आणखी तेही सांगितलंय की पुस्तकामधले किंवा तुमच्या नोट्स मधले ते उदाहरण अंडरलाईन करा का ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला वाटते का आपण काय करू शकतो, चुकू शकतो. पटलं का? तर ह्या गोष्टी आहेत. म्हणून इथं कोण म्हणते राहणार नाही, मोठा उ राहणारच राहणार आहे असं कोण नाही ठेवणार आहे. सर्वच जण ठेवू शकतात. तोच तो एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे 3 ऑप्शन मध्ये मोठा, 2 ऑप्शन मध्ये मोठा उ आहे आणि 2 ऑप्शन मध्ये लहान उ आहे. पण आनंद मध्ये एका याच्यात आनंदी आहे, दुसऱ्या याच्यात पण आनंदी आहे. एकाला मोठा आणि एकाला लहान. आता मग असे एलिमिनेट होते ना. मग कुठून तरी एलिमिनेट होते, कुठून तरी एलिमिनेट होते. एलिमिनेट करा, एलिमिनेट करा. एलिमिनेट करता तरी करता तर फार चांगलं. तसा मी तुम्हाला डायरेक्ट काढून दाखवेल. आता एखादं उदाहरण आणखी द्या आणि त्याचा ऑप्शन सुद्धा द्या. सर एक असा क्वेश्चन आहे, शुक्तिपासून झालं होतं ते व्यंजन झाले. ते व्यंजन आहे, ते व्यंजन. ते जे सांगितलं तर हरकत नाही, पण ते तुम्हाला आता कळणार. ते आता कळणार. स्वर संधीचे उदाहरण द्या.
द्यायचं असेल तर कोणते पण द्या. शीतोष्ण, मोठी विलांटी एवढंच बघायचं फक्त. हा शीतोष्ण बरोबर आहे. शीतोष्ण ऑप्शन आहेत का तसं सांगू? नाही सर, ऑप्शन नाही आहे. आता तसं सांग. स्वरसंधीचं आहे, विसर्ग संधीचं आहे. तर मग झालं स्वर संधीचं आहे. स्वरसंधीचं तर आहेच, पण सर त्याचा विग्रह नाही. हा तर विग्रह. हा विग्रह चालेल. पहिला शब्द शीत ठेवा आणि दुसरा शब्द उष्ण ठेवा. उष्ण मध्ये लहान ठेवा. उष्ण लहानच असतो. विज्ञानाचा अभ्यास केला असेल तर आहे ना, विज्ञानाच्या पुस्तकामध्ये बघा. तसं म्हणजे आता एक कसं आहे की तुम्ही जेव्हा सर्व विषयाचा अभ्यास करता का नाही तेव्हा तुमची नजर तेवढी तीक्ष्ण होते. सुरुवातीला थोडंसं प्रॉब्लेम येणं साहजिक आहे. मला जेव्हा एखादं उदाहरण येते ते वेगवेगळ्या विषयामध्ये जाते ना, तर तेव्हा त्याचं ते मला आठवते का अशा स्वरूपात राहू शकते. हा पण असं नाही म्हणू शकत का प्रत्येकच जाणार, एखादं तो चुकणार म्हणजे चुकणार. ठीक आहे, हा एक भाग आहे. पण मला एवढं म्हणायचं आहे का जरी मला एक सांगा, मी आता इथं लिहिताना चुकलो होतो, लहान केला होता बरोबर आहे, पण मला एक सांगा, प्रश्न असतो ना आपल्या समोर, मला एक तर काय विचारते तुम्हाला डायरेक्ट प्रश्नामध्येच त्याने ठेवला नाही का शीतोष्ण या शब्दाचा कोणत्या प्रकारामध्ये असं म्हटलं, किंवा काय म्हणते तुम्हाला शीतोष्ण या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता. मग ऑप्शन मध्ये पहिलेच प्रश्नामध्ये पहिलेच ठेवते ना चुकाचा प्रश्न कुठं आला, चुकाचा प्रश्न नंतर आला का तिथं ऊ मोठा घ्यायचा का लहान घ्यायचा, कळलं का, हा आला. पण इथं डायरेक्ट दिसत आहे मला का बा मोठाच ठेवायचा आहे तर मी मोठाच ठेवणार. म्हणजे अर्धा प्रॉब्लेम काय करतो प्रश्नच सॉल्व्ह होतो आहे ना, उरतो अर्धा प्रॉब्लेम तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ना. तो उरलेला अर्धा प्रॉब्लेम कोणता होता का इथं लहान ऊ घ्यायचा का मोठा ऊ घ्यायचा, तर मला माहिती आहे लहान ऊ घ्यायचा. ठीक आहे ना. आणि आता पहिल्या पदात शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ, दोघांबद्दल येणार ओ, आणि ओ आल्याबरोबर बनेल काय शीतोष्ण. काय बनेल शीतोष्ण. क्लिअर. ठीक आहे. कोणता नियम, गुणादेश. गुणादेशचा नियम क्रमांक 2. गुणादेशचा नियम क्रमांक 2. हा आणखी नेक्स्ट पित्राज्ञा. चालेल. पित्राज्ञा. हा शब्द काय, पित्राज्ञा. हा चला सांगा काय. काय करणार, पितृ अधिक विग्रह चांगलाच करणार तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पितृ अधिक आज्ञा बरोबर आहे. ठीक आहे. काय करणार, पितृ. आता प्रॉब्लेम बघा काय, आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे बरोबर की कशा स्वरूपात पितृ कशा स्वरूपात ठेवा. आज्ञा तर क्लिअर आहे, आज्ञा क्लिअर आहे बरोबर आहे. आता यामध्ये हा काय, हा असा आहे त प्लस र आहे ना बरोबर आहे, त प्लस र वाला आहे बरोबर. त प्लस र वाला जर कधी आहे तर आता तो प्रकार स्वर संधीचा एवढा क्लिअर आहे. स्वर संधीमध्ये कोणत्या प्रकारामध्ये जात आहे, कोणामध्ये जात आहे, येणादेश. हे कळलं, कोणामध्ये जात आहे, येणादेश. जो र आला ना तो रू च्या ऐवजी, जो र आला ना तो रू च्या ऐवजी आला. मग इथं जेव्हा आपण काय करणार, पितृ हा करणार, कळलं का, पितृ हा करणार. आता याचा विग्रह करतो. शब्द काय, पित्राज्ञा. विग्रह काय ठेवला आपण, पितृ अधिक आज्ञा. काय ठेवला, पितृ अधिक आज्ञा. आता हे बघा एकदा पीचा आपल्याला काम आहे का नाही, पीला कायम ठेवला. तोचा आपल्याला काम आहे, तला पडलं तर उरणार काय, रू. आधीच सांगितलेलं आहे जर एखादा वर्ण असा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये काय रू आहे, आणि जर एखादा अक्षर असा लिहिलाय तर त्याच्यामध्ये काय र आहे, त्याच्यामध्ये काय र. एवढं क्लिअर आहे. मग हा असा लिहिला त्याच्यामध्ये काय होता रू, इकडे काय उरलेला होता आ, शेवटी काय उरलेला आहे ज्ञा. पहिल्या पदात शेवटचा वर्ण रू, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण आ. विजातीय आहे म्हणजे सजातीय नाही. गुणादेश आणि रुद्रादेश नाही, कारण पहिल्या पदात शेवटचा वर्ण अ किंवा आ. संयुक्त स्वर संधी नाही, कारण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण संयुक्त स्वर नाही. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तो स्वर आहे जो अर्धस्वराच्या ऐवजी येतो, म्हणजे काय रू आहे, काय रू आहे. रूच्या ऐवजी काय येणार र, रूच्या ऐवजी काय येणार र. मान्य आहे का, काय आला र. ठीक आहे. इकडे का उरलेला आहे आ, इकडे का उरलेला आहे ज्ञा, इकडे का उरलेला आहे त हलंत, आणि इकडे का उरलेला आहे पी. मान्य आहे. आ कोणामध्ये जाणार र मध्ये, त कोणाला जुळणार र. बरं मी एवढं ठेवतो. ठीक आहे. पी ठेवतो, त ला हलंत करून कायम ठेवतो, र ला रा करतो आणि शेवटी ज्ञा ठेवतो. चालेल, चालेल. एक एक स्टेप. आता तो कोणाला जुळेल, र ला. त र ला जुळेल तर र लिहिण्याची एक पद्धत लागेल. जोडताना एक तर असा लिहा. ठीक आहे, जोडताना असा लिहा पित्राज्ञा. आपण असं लिहित नाही, आपण असं लिहितो का नाही. आपण र ची काय वापरतो, र लिहिण्याची एक पद्धत वापरतो. र लिहिण्याची एक पद्धत आपण रफारवाली वापरतो. काय वापरतो, रफारवाली. मग जर रफारवाली र ची पद्धत वापरतो तर हा केला आपण त, ही ठेवली त ची र ची रफार बरोबर. आणि मग शेवटी घ्या ज्ञा, म्हणून बनते. कळलं का. आणखी
आहे का क्लिअर? आहे का उदाहरण आणखी? देवेंद्र आहे सर. देवेंद्र, चालेल. हा. आता एक स्टेटमेंट नाही त्या का तुमचं सर्व काम मोकळं करून टाकलं. फक्त आता काय उरला? देवेंद्र. एका स्टेटमेंटनं तुमचं माहिती आहे का 50% नाही 60-70% काम क्लिअर केलेलं आहे. ते म्हणजे कोणतं? संधीच्या कोणत्याही शब्दाचा विग्रह अर्थपूर्ण आणि मूळ रूपात करायचा. बरोबर आहे ना? देवेंद्र आल्याबरोबर पहिला देव आणि इंद्र संपलं आहे ना. आता प्रश्न फक्त उरतो लहान की मोठा, इकार की उकार. इकार लहान की उकार लहान. पण 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कळलं का? आता फक्त घ्यायचा. हा आता ही लहानच ठेवणार, मी सुद्धा लहानच ठेवणार. मी देवेंद्रचा इंद्रचा जो ई आहे तो लहान ठेवणार. ठीक आहे. मी आणखी बोललोय. आता मला जर कधी काही गोष्टी जर कधी तुम्ही विचारता तर मला माहित आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला ईश असो का ईश्वर असो ही मोठा घ्यायचं म्हटलं होतं. इच्छाचा ही लहान घ्यायचं म्हटलं होतं. एक अक्षर जर कधी आला असेल, जर एक अक्षर जर कधी एक शब्द होऊन आला असेल तर मोठा घ्यायचा. एक अक्षर जर कधी एक शब्द होऊन आला असेल मोठा घ्यायचा. जसं भू, भू अधिक उद्धार, भू अधिक उद्धार. बरोबर आहे ना? एक अक्षर आलाय ना भू, तर भू मोठा घ्यायचा. या लॉजिक आहे माझा. का काय एकटा आला, एकटा जर कधी आला तर काय घेऊन टाकायचा? मोठा घेऊन टाकायचा. म्हणजे उत्तर बरोबर आहे शक्यता वाढते. ठीक आहे ना? हा एकटा अक्षर कसा घ्यायचा? मोठा घ्यायचा, लहान घ्यायचा. आता याच्यामध्ये बघा असं ऑप्शन तुम्हाला राहणारच आहे. एक ठेवतील ते भू अधिक उद्धार. तो उद्धार तर लहानच पाहिजे, उद्धार तर मोठा नाही पाहिजे. हा उद्धार तर मोठा, पण भू जो आहे ना तो लहान नाही पाहिजे. तो काय पाहिजे? मोठा. एकटा आहे ना, एकटा आहे तो मोठा. मान्य आहे? काही काही इति. आणि एक आणखी गोष्ट सांगते का संस्कृतचे जर कधी शब्द आहेत तर जसे संस्कृतमध्ये असतात तसे वापरायचे. कवी संस्कृतमध्ये लहानच वापरतात, इति संस्कृतमध्ये लहानच वापरतात. आहे ना? तर ह्या गोष्टी लॉजिक थोडासा लावायचा संस्कृतचा. मग काय करायचं? थोडंसं शब्दामध्ये जायचं. शब्दामध्ये जाऊन शब्दसिद्धीमध्ये तत्सम शब्द आणि तद्भव शब्द वाचून घ्यायचे. त्याचा फायदा होतो, त्याचा सुद्धा फायदा होतो. ठीक आहे. मग आता देवेंद्र हा शब्द जर कधी आला तर पहिला काय राहणार? देव अधिक इंद्र. हा. आणि आता कधी कधी हलंत करतील. हलंत आपल्याला पाहिजे नाही, आपल्याला नियमानुसार जायचं आहे ना. नियमानुसार जायचं आहे तर गुणादेशचा नियम क्रमांक 1 अ किंवा पुढे ई किंवा ई आला असेल तर दोघांबद्दल ए होतो, दोघांबद्दल ए होतो. ए जोडल्याबरोबर ओ मध्ये जाणार. काय बनेल? देवेंद्र. काय बनेल? देवेंद्र. ठीक आहे ना? उमा अधिक ईश सारखा शब्द आहे. तो आपल्याला घ्यायचा आहे. ती उदाहरणं मी घेतलेली आहेत ना. चालेल. तर ते जे आहेत ना ते आहेत व्यंजन संधीचे. ते जे उदाहरण आहे नाही, ते षट अधिक मास जे आहे ते आहे अनुनासिक संधीचं उदाहरण आहे. अनुनासिक संधीचं उदाहरण आहे. टच्या ऐवजी मोठा न येतो आणि षण्मास बोलतो. ते व्यंजन संधीचे उदाहरण आहे. ते त्यामध्ये मी ते षड अधिक रिपू असो की षट अधिक मास असो की क्षण अधिक मुख असो, हे सर्व शब्द मी तुम्हाला तिथे त्यामध्ये सांगत असतो प्रकारामध्ये. एका ठिकाणी लिहून देतो. आपण लिहिलेली आहे त्याच्या आधी आपल्या नोट्समध्ये जर बघाल तर आहे. तर ते व्यंजन संधीमध्ये मी गेल्यानंतर सांगेल. आता सांगण्यात इथं काही अर्थ नाही. आणखी उदाहरण सांगा काय? आत्मोन्नत. हाँ विग्रह. अभी देखो आपका तो लैंग्वेज का प्रॉब्लम है, लेकिन फिर भी आपको अगर लगता है कि इसके दो शब्द क्या बनेंगे तो क्या लगता है? आत्मोन्नति. ऐसा है ना? आत्मोन्नति. बरोबर है. हाँ अब देखो ना, अभी कोई प्रॉब्लम नहीं. शब्द जो है उसके हिसाब से मराठी वाली तो सरळ सरळ सीधा सीधा कर लेगा. बरोबर आहे ना? ठीक आहे ना? म्हणजे काय? शब्दाचा विग्रह कसा करायचा? अर्थपूर्ण आणि मूळ रूपात करायचा. आता यामध्ये जर कधी म्हटलेलं आहे की अर्थपूर्ण आणि मूळ रूपात करायचं तर पहिला शब्द तुम्हाला सरळ द्यावा. प्रॉब्लेम आहे फक्त हिंदी वाल्यांचा. बरोबर है. आपको समझ में आने को होना कि उसमें मूल शब्द क्या है. बरोबर है. ठीक आहे. अशा स्वरूपात जर कधी घेतलं इथं काय घेणार आपण? आत्मा. काय घेणार आहे? आत्मा. मान्य आहे. आणि इकडे काय घेणार? उन्नतीचा ऊ लहानच, मोठा नाही. उन्नतीचा ऊ लहानच पाहिजे. बरोबर. ठीक आहे. लहानच. मग आता तुमचा 70 ते 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. पहिल्या प्रकारामध्ये तर सॉल्व्ह झालाय स्वर संधीमध्ये. आता फक्त एकच उरलेला आहे. बघा बघा बघा. जोडाक्षर फक्त येणादेशमध्ये येणार. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी जोडाक्षर येणार आहे. ते म्हणजे कशामध्ये? तृतीय व्यंजन संधीमध्ये. प्रथम व्यंजन संधीमध्ये. तृतीयमध्ये नाही, प्रथम व्यंजन संधीमध्ये. प्रथम व्यंजन संधीमध्ये जोडाक्षर येईल आता. ठीक आहे ना? जसं आता क्षुत पिपासा. ठीक आहे ना? विपद अधिक काल. ठीक आहे ना? याच्यामध्ये जोडाक्षर.
आता तो प्रकार काय तो प्रकार तुम्हाला कळलं, काही प्रॉब्लेम नाही. आज स्वर संधी संपली, इकडून गेल्यानंतर 4च्या 4 5ही स्वर संधी बिलकुल चांगल्या प्रकारे करायच्या. हा लिहून द्यायचं आहे. कल मैं लिख के दूंगा, ठीक आहे, कल लिख के दूंगा. बॅचला चालले का तुम्ही सर्व? बॅच को जा रहे का? जा रहे हैं. ठीक आहे, तुम्ही नाही चालले, वेळ आहे तुम्हाला, लिहा. ठीक आहे, लिहा. राहिलं काय तर सांगा मला.